आपण नवीन टेक्नॉलॉजी, बांधकाम क्षेत्राची टेक्नॉलॉजी बघत आलो होतो ॲस्टेक मध्ये मला एक अशी गोष्ट दिसली की एक झाडाची किंमत बघितली मी. त्या झाडाची किंमत आहे 40 लाख. मॅडमला विचारलं हे 40 लाखाच्या झाडामध्ये असं काय? असे झाडं तर आमच्या इथं खूप आहेत. मॅडम आता हे झाडाचं नाव का? आधी तुमचं नाव सांगा. माझं नाव परीन शाह आहे. आणि तुम्ही हे आपल्या ह्याचं काय नाव आहे? प्राणा. प्राणा. आता हे झाडामध्ये असं काय की 40 लाख रुपयाला पुन्हा इथं सोल्ड म्हणून लिहिलेलं आहे? हे झाड तुमचं आलं आहे स्पेन मधून. ते इम्पोर्टेड झाड आहे. ते 250 इयर्स ओल्ड झाड आहे आणि ते इम्पोर्टेड आहे. स्पॅनिश ऑलिव्स म्हणजे 40 लाखला आहे आणि ती विकतला आहे. मॅडमला आम्ही एक विचारलं की आपल्या इथं सुद्धा असे बरेचसे झाड आहेत, ते एक्सपोर्ट करायला तुम्ही आम्हाला मदत कराल. तर मॅडमने आम्हाला सांगितलं की त्यांच्या संस्थेतर्फे ते आपल्याला मदत करणार आहेत. बाकीचे झाडं सुद्धा ते दाखवणार आहेत. आपल्या इथं जर असे कोणते झाडं असतील तर मित्रांनी आम्हाला सांगावं. दुसरी गोष्ट मॅडम, आम्ही त्या गावातले आहोत जिथं 2500 वर्ष जुनं मंदिर सापडलेलं आहे आणि त्याचं रिस्टोरेशन होत आहे. ते एका क्लिपनी जोडलेले असतात. त्याची जी बांधकाम आहे, दगड, हे अशा गोष्टी आमच्या भागात सुद्धा खूप आहेत. बरं झालं मला जे आज आपली भेट झाली हे दिसलं. तर त्या झाडाबद्दल आम्हाला माहिती सांग. ते झाड ते लिव्हिंग चेअर आहे. एक ग्राफ्टिंग करून केलेलं आहे. हे ग्राफ्टिंग करून बनवलेलं आहे आणि ते आम्ही सांगतोय लिव्हिंग चेअर म्हणजे तू बसू शकतो. त्यावर तुम्ही बसू शकते, राईट. आणि ते होल ब्रांच तुम्ही बसणार असं बनवलेलं आहे आणि नंतर ग्राफ्टिंग केलेलं आहे वरती. त्याला वर्ष लागते बनवला. तर ते पण एक्सपेंसिव आहे. हे सगळं पीस अपना एक्सपेंसिव इसीलिए है, मतलब अभी मैं थोड़ा लैंग्वेज चेंज कर बिल्कुल बोलिए. इसीलिए है क्योंकि सारे बनाए हुए हैं, ठीक है, आए हुए हैं, एक्सपोर्टेड है, इम्पोर्टेड है कुछ, और यहाँ पे उसका देखभाल किया जाता है सालों से. तो जो अपना HNI क्लाइंट्स, बड़े क्लाइंट्स, उनको ऐसे ही झाड़ चाहिए होते हैं. आणि ते जापानचं आहे. पोडोकार्पस ते जापानचं आहे झाड. या इथे नाही भेटत. साहेब त्याची किंमत बी दाखवा. ते इथून नाही, ते पण जापानचं आहे. या इकडे साहेब. मॅडम, हे सगळे झाडं आपण बाहेरून इम्पोर्ट करतो, तर तुम्ही आम्हाला एक्सपोर्ट करायला मदत करणार ना? असं असेल तर आम्ही विचारू शकतो. बिलकुल विचारू शकते. मी प्रॉमिस नाही करते पण मी विचारू शकते. ओके, धन्यवाद मॅडम. तुम्हाला बोलून खूप चांगलं वाटलं. थँक्यू सर. करा बंद सर.